ठीक आहे, चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग टाइम. टेक्स्ट बुक ओपन केली आहे का सर्वांनी? एकदा क्रॉस चेक करा. एव्हरीवन इज विथ द टेक्स्ट बुक. स्टार्ट करतीये. काही 4-5 स्लाइड्स झाल्यानंतर मी परत चॅट सेक्शन मध्ये येईन. सो तुम्ही मला त्या 4-5 स्लाइड्सचे डाऊट विचारू शकता. तसं थेरी आहे त्यामुळे डाऊट येण्याचे चान्सेस नाही आहेत. जे आहे जसं आहे तसंच लर्न करायचे आपल्याला. अ बॅलन्स्ड डाएट कन्सिस्ट ऑफ 6 मेन न्यूट्रिएंट ग्रुप्स. कारण टेक्स्ट बुक मध्ये पहिलाच क्वेश्चन तुम्हाला त्या बॉक्स मध्ये विचारलेला आहे की मेन न्यूट्रिएंट्स काय आहेत, किती आहेत. देर आर 6 मेन न्यूट्रिएंट्स: कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, विटामिन्स अँड मिनरल्स. नेक्स्ट इज वॉटर. या चॅप्टर मध्ये आपल्याला कोण कोण शिकायचं आहे यापैकी वी आर गोइंग टू स्टडी कार्बोहाइड्रेट्स अँड प्रोटीन्स. नेक्स्ट स्लाइडला जातं. कॅन यू रिकॉल? एमसीक्यू मध्ये विचारू शकतात. द एंड प्रोडक्ट ऑफ कार्बोहायड्रेट. जर आपण कार्बोहायड्रेटला खाल्लं म्हणजे आपण चपाती खाल्ली तर त्याचं एंड प्रोडक्ट काय आहे? डायजेशनचा एंड प्रोडक्ट आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज. सो कार्बोहायड्रेट एक कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे जो की ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज या सिंपल शुगर्स पासून बनलेला असतो. प्रोटीन बद्दल काय एमसीक्यू विचारू शकतात. विच ऑफ द फॉलोइंग इज बिल्डिंग ब्लॉक विचारणार. विच ऑफ द फॉलोइंग इज बिल्डिंग ब्लॉक फॉर मसल ग्रोथ. आपल्याला माहिती आहे की जे जिमला जाणारे असतात त्यांना प्रोटीन सजेस्ट केलं जातं बिकॉज बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे मसल ग्रोथ साठी प्रोटीन इसेन्शियल आहे. नेक्स्ट, हाय सोर्स ऑफ एनर्जी. काय खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीला सर्वात जास्त एनर्जी येते? तर चपाती भाजी खाल्ल्यानंतर. म्हणजेच तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाता. चपाती खाता म्हणजेच काय खाता? कार्बोहायड्रेट्स खाता. आपल्या बॉडीचं जेनेटिक मटेरियल कोण आहे? डीएनए अँड आरएनए. सो या स्लाइड वरती जेवढे पॉइंट्स आहेत ते ॲज अ एमसीक्यू विचारू शकतात. जेनेटिक मटेरियल विचारू शकतात, आपल्या बॉडीचं डीएनए, व्हायरसच्या बॉडीचं आरएनए. हायेस्ट सोर्स ऑफ एनर्जी विचारलं तर कार्बोहायड्रेट. प्रोटीन्स कशासाठी? मसल बिल्डिंगसाठी. अँड कार्बोहायड्रेट्स कोणत्या सिंपल शुगर्स पासून बनलेले आहेत? ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गॅलेक्टोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गॅलेक्टोज. थर्ड स्लाइड. प्रिन्सिपल मॉलिक्यूल ऑफ लिव्हिंग वर्ल्ड. या फुल वर्ल्ड मध्ये लिव्हिंग बायोटिक फॅक्टर्स मध्ये काय इम्पॉर्टंट मॉलिक्यूल्स आहेत? फर्स्ट इज कार्बोहायड्रेट्स विच इज प्रोड्यूस्ड बाय प्लांट्स. नेक्स्ट इज प्रोटीन्स which is produced by again plants, and next is nucleic acid which is the genetic material. ही झाली थर्ड स्लाइड. ओके, सो या गोष्टी तुम्हाला बेसिक माहिती आहेत. आपण स्टार्ट करतो आता डिटेल मध्ये कार्बोहायड्रेट्स. पहिला एमसीक्यू इथे येणार आहे तुम्हाला. कार्बोहायड्रेट्स वर प्रिव्हियसली ओल्डली कॉल्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन. मार्क करा. पॅरेग्राफची लास्ट लाईन आहे बघा. कार्बोहायड्रेट्स आर किंवा कार्बोहायड्रेट्स वर प्रिव्हियसली कॉल्ड ॲज हायड्रेट्स ऑफ कार्बन की ज्याचा फॉर्म्युला होता CxH2O. फर्स्ट एमसीक्यू. नेक्स्ट ते विचारतील की काय एक्झॅक्टली कार्बोहायड्रेट्सची डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन आहे पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन्स. आय रिपीट, फर्स्ट एमसीक्यू येणार आहे CxH2O असा येऊ शकतो. सेकंड एमसीक्यू येऊ शकतो कार्बोहायड्रेट्सची डेफिनेशन पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. नेक्स्ट, कार्बोहायड्रेट्सना आपण शुगर्स असं म्हणतो. कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज शुगर्स. वाय? बिकॉज दे आर स्वीट इन टेस्ट. ओके. नेक्स्ट, सुक्रोज इज कॉमनली युज्ड शुगर ऑब्टेन फ्रॉम शुगर केन. उसापासून जी साखर आपल्याला मिळते, शुगर केन पासून जी शुगर आपल्याला मिळते तीच कोण असते? सुक्रोज. तीच कोण असते? सुक्रोज. ग्लुकोज नाही. शुगर केन पासून मिळते ती सुक्रोज. नेक्स्ट, व्हॉट शुगर इज प्रेझेंट इन मिल्क? मिल्क मध्ये प्रेझेंट असतो लॅक्टोज. लॅक्टोज. कार्बोहायड्रेट्सना ग्रीक मध्ये सॅखरान असं म्हटलं जातं. सॅखरॉन आणि त्यामुळेच आपण त्याला सॅखराइड्स असं म्हणायला लागलो.
कार्बोहायड्रेट्स आर स्वीट इन टेस्ट म्हणून त्यांना शुगर्स असं म्हणतो, पण ग्रीकमध्ये त्याला सॅकॅरान असं म्हणतात, हेन्स आपण त्याला सॅकराइड्स असं नाव दिलं. लास्ट काही फॉर्म्युलेज तुम्हाला लर्न करायचे. ग्लुकोज लर्न आहे C6H12O6, सुक्रोज पण लर्न असेल C12H22O11 and next is starch. स्टार्चचा फॉर्म्युला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. C6H10O5 हा फक्त स्टार्चचा फॉर्म्युला नाही आहे. स्टार्चचा फॉर्म्युला तेव्हा कंप्लीट होतो जेव्हा तुम्ही ब्रॅकेटचं एन लिहिता. सो इथे ब्रॅकेट अँड एन, दिस इज द फॉर्म्युला ऑफ स्टार्च. जेवढे पार्ट हायलाइट केले ते एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट आहेत. CxH2OY वॉटर म्हणजे हायड्रेट्स, कोणाचे? कार्बनचे. डेफिनेशन पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड, पॉलीहायड्रॉक्सी कीटोन. शुगर्स स्वीट. नेक्स्ट सुक्रोज sugarcane, lactose milk, Greek word saccharine, English word saccharide. 3 formulas. ही स्लाइड क्लिअर आहे सर्वांना? क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सच्या इन्फॉर्मेशन नंतर आता आपण चाललो त्याच्या क्लासिफिकेशन कडे. बिहेवियर ऑफ हायड्रोलायसिस. दे आर क्लासिफाइड ऑन what basis? They are classified on the basis of hydrolysis. MCQ. They are classified on the basis of hydrolysis. पाण्यात टाकल्यानंतर कार्बोहायड्रेट एकाच युनिट मध्ये राहत असेल तर त्याला मोनोसॅकराइड म्हणतात. हायड्रोलायसिस म्हणजेच पाण्यात टाकल्यानंतर कार्बोहायड्रेट ॲज अ वन युनिट राहत असेल तर त्याला मोनोसॅकराइड असं म्हणतात. एक्झाम्पल व्हेरी इम्पॉर्टंट, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज, रायबोज. लर्न करा हे 4 एक्झाम्पल्स. इरिथ्रोज पण येऊ शकतं. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज, रायबोज, इरिथ्रोज पण येऊ शकतं. नेक्स्ट, पाण्यात टाकल्यानंतर कार्बोहायड्रेट्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त 2 to 10 युनिट्स मध्ये ब्रेक होतो तर त्याला काय म्हणायचं असतं आपल्याला? ओलिगोसॅकराइड्स. आणि जर तो खूप जास्त मेनी युनिट्स मध्ये ब्रेक होत असेल, मोर दॅन 20, तर त्याला आपण पॉलीसॅकराइड्स असं म्हणणार आहे. ऑलिगोसॅकराइड्सचे 2 इम्पॉर्टंट एक्झाम्पल, रॅफिनोज अँड स्टॅचिओज. याच्यावरती एमसीक्यू येऊ शकतो. काय येणार आहे तर रॅफिनोज कोणत्या युनिट्स मध्ये ब्रेक होतो आणि स्टॅचिओज कोणत्या युनिट्स मध्ये ब्रेक होतो, पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते. पॉलीसॅकराइड म्हणजे मेनी युनिट्स, स्टार्च, ग्लायकोजन. अगेन दे आर इम्पॉर्टंट फॉर एमसीक्यू. ओके, नेक्स्ट, हे सर्व पेज इम्पॉर्टंट आहे. ग्लुकोज तर मोनोसॅकराइड आहे, फ्रुक्टोज मोनोसॅकराइड आहे, गॅलेक्टोज मोनोसॅकराइड आहे, रायबोज पण मोनो आहे. तर यांना पाण्यात टाकल्यानंतर ते ॲज अ वन युनिट राहतात. पण सुक्रोजला पाण्यात टाकल्यानंतर तो 2 युनिट्स मध्ये तुटतो, ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. हे आपल्याला माहिती आहे. सुक्रोज ऑन हायड्रोलायसिस गिव्स ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. माल्टोज काय देतात? ग्लुकोज आणि ग्लुकोजच. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर मी लक्षात ठेवते की माझ्या आजीचं नाव आहे मालती. ठीक आहे, माझ्या आजीचं नाव काय? मालती. ती खूप गोड गोड बोलते. कोणासारखी? ग्लुकोज सारखी. गोड ना म्हणजेच ग्लुकोज. काही तुम्ही हिंट बनणार आहे पण फक्त त्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजेत. सो मॅमची आजी माल्टोज, गोड म्हणजे ग्लुकोज. तोच शुगर 2 वेळा रिपीट करायचा. अँड देन कम्स लॅक्टोज. लॅक्टोज इज प्रेझेंट इन मिल्क. जेव्हा आपण त्याला पाण्यामध्ये टाकतो तो कशा 2 युनिट्स मध्ये ब्रेक होणार आहे? ग्लुकोज आणि गॅलेक्टोज. 2 डिफरंट युनिट आहे. सीईटी विचारते विच ऑफ द फॉलोइंग डायसॅकराइड गिव्स 2 सेम युनिट्स? मॅमची आजी माल्टोज. ओके, क्लिअर? नेक्स्ट कडे जाऊ. ट्रायसॅकराइड मध्ये होता तुमचा रॅफिनोज देतो ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज. आणि तेच
स्टॅचिओज देतो, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज अँड अगेन गॅलेक्टोज. सो रेशिओ विचारला 1 ग्लुकोज 1 फ्रुक्टोज 2 गॅलेक्टोज, 1 ग्लुकोज 1 फ्रुक्टोज 1 गॅलेक्टोज. असाही क्वेश्चन येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग हॅव 1:1:2 रेशिओ इन द हायड्रोलायसिस. कोणाचा रेशिओ येतो? स्टॅचिओज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज, गॅलेक्टोज. स्लाइड इकडे. रिमेंबर म्हणतात there are 20 different monosaccharide, again a part of MCQ. Next, disaccharides are most common oligosaccharides. Oligosaccharides काय असतात? असे शुगर्स की जे 2 to 10 युनिट्स मध्ये ब्रेक होतात. 2 to 10 युनिट्स मध्ये, बट 2 युनिट्स मध्ये ब्रेक होणाऱ्यांचे एक्झाम्पल्स जास्त आहेत. सो disaccharides are most common oligosaccharides. स्टार्च इज कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ फूड ग्रेन. हे आपल्याला माहिती आहे. फूड ग्रेन्स आपण जेव्हा करतो वी गेट स्टार्च. प्लांटच्या सेल वॉल मध्ये सेल्युलोज प्रेझेंट असतो. अँड अगेन सेल्युलोज पण एक एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. सेल्युलोज कशामध्ये प्रेझेंट आहे? प्लांटच्या सेल वॉल मध्ये. इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ पॉलीसॅकराइड. Next, glucose is stored in animal body in the form of glycogen. ठीक आहे. ग्लुकोज जे यूज होतं ते एनर्जी कन्व्हर्जन करतं, बट जे ग्लुकोज यूज होत नाही ते आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज म्हणून स्टोअर होणार नाही. अदरवाईज आपण सगळे डायबेटिक्स असतो. मग ग्लुकोजचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ग्लायकोजन मध्ये, आणि ग्लायकोजन स्टोअर होतं बॉडीमध्ये. नेक्स्ट, मोनोसॅकराइड. परत तुम्हाला इथे एमसीक्यू विचारणार. मोनोसॅकराइड्सचं नॉमेनक्लेचर करायचं आहे. कॉमनली दे आर कॉल्ड ॲज ग्लायकोज. मग कोणते ग्लायकोज? तर अल्डिहाइडिक ग्रुप असेल तर अल्डोज, आणि कीटो ग्रुप असेल तर कीटोज. पण एमसीक्यू काय येणार आहे? मोनोसॅकराइड्स आर कॉमनली कॉल्ड ॲज ग्लायकोज. इफ देर इज अल्डिहाइड ग्रुप इट इज कॉल्ड ॲज अल्डोज, अँड इफ देर इज कीटो ग्रुप इट इज कॉल्ड ॲज कीटोज. आता ग्लुकोज काय आहे? तर ग्लुकोज मध्ये अल्डिहाइडिक ग्रुप आहे म्हणून त्याला म्हणणार आपण अल्डो. 6 कार्बन असतात म्हणून अल्डोहेक्झोज. कीटोन मध्ये, फ्रुक्टोज मध्ये कीटोन असतो, सो त्याला काय म्हटलं बघा? कीटोहेक्झोज. हे 2 नेम्स लक्षात ठेवा. खाली लिहिलेलं आहे इथे. ग्लुकोज इज अल्डोहेक्झोज. Which of the following is aldohexose? Glucose. Which of the following is ketohexose? Fructose. ठीक आहे. पुढे बघा काही क्वेश्चन सॉल्व्ह करू. याचं मी प्रॉपर नाव लिहिलेलं आहे. दिस इज इरिथ्रोज. पण आपल्याला अल्डो आणि कीटो मध्ये लिहायचं असेल तर 1 2 3 आणि वरचा ग्रुप कोणता दिसतोय? अल्डिहाइड. सो दॅट इज अल्डो. 3 आहेत म्हणून ट्रायोज. So aldotriose is also called as erythrose. Aldotriose is also called as erythrose. Next, 1 2 3 4 5. अगेन वरती कोणता ग्रुप आहे? अल्डिहाइड ग्रुपच आहे. 5 आहेत, सो मग काय म्हणणार तुम्ही? अल्डिहाइड आहे सो अल्डो, 5 आहेत सो पेंटोज. अल्डोपेंटोज. अल्डोपेंटोज कोण आहे? रायबोज. आणि इरिथ्रोज अँड रायबोज both are monosaccharides. 5 एक्झाम्पल मोनोसॅकराइडचे: ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज, इरिथ्रोज अँड रायबोज. इरिथ्रोज मध्ये किती कार्बन असतात विचारू शकतात. इरिथ्रोज मध्ये 3 कार्बन आहेत आणि रायबोज मध्ये किती आहेत? 5. रायबोज मध्ये किती आहेत? 5. नेक्स्ट बघा, हा कोण आहे? 6 आहेत म्हणजे हा हेक्झोज आहे. पण कीटोन हा फंक्शनल ग्रुप असल्यामुळे, कीटो असल्यामुळे याला तुम्ही काय म्हणणार? कीटो हेक्झोज. कीटो हेक्झोज म्हणजेच फ्रुक्टोज. कीटो हेक्झोज म्हणजेच कोण आहे आपला? तो फ्रुक्टोज. ओके, इझी आहे. हे का घेतलेलं जस्ट तुम्हाला माहिती असावं. 3 कार्बन अल्डोट्रायोज इरिथ्रोज, 5 कार्बन अल्डोपेंटोज रायबोज, and both are monosaccharides. प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोज प्रिपेअर करायचे. ग्लुकोज प्रिपेअर करायचं असेल तर ते वरती बघू नका, इथे बघा फक्त. सुक्रोज घ्यायचं.
बिकॉज आपल्याला माहिती आहे सुक्रोज इज अ डायसॅकराइड विच ऑन हायड्रोलायसिस म्हणजे पाण्यात टाकल्यानंतर सो पाणी पुट करा त्याच्यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट ऍसिड. ऍक्च्युली डायल्यूट ऍसिड पुट करताय ऍसिड प्लस वॉटर. कशामध्ये ब्रेक होतो रे सुक्रोज? आताच पाहिलेला आपण. तो ब्रेक होतो ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज ही रिॲक्शन आहे. आपल्याला फॉर्म्युलाज पण माहिती आहे. C12H22O11 सुक्रोज असतो आणि ग्लुकोज C6H12O6 फ्रुक्टोज C6H12O6. सो सुक्रोजचं हायड्रोलायसिस केल्यावरती आपल्याला ग्लुकोज भेटणार तर आहे, पण सोबत अजून काय भेटतं आपल्याला? फ्रुक्टोज. सो यांचं सेपरेशन करायचंय. सेपरेशन कसं करायचं याच्यावरती क्वेश्चन असतो. सेपरेशन ऍड इथेनॉल व्हाईल कूलिंग. हे आता गरम आहे, हे कूल होत असताना त्याच्यामध्ये इथेनॉल ऍड करा सो दॅट ग्लुकोज बीइंग इनसोल्युबल इन इथेनॉल क्रिस्टलाइजेस फर्स्ट. फ्रुक्टोज सोल्युबल होऊन जाईल. सोल्युबल झाला सो तो बाहेर आणि ग्लुकोज खाली चाचून क्रिस्टलाइज झालेला आहे. सो दिस इज वन मेथड. पुढे आता नेक्स्ट मेथड आहे इंडस्ट्रियल मेथड. इंडस्ट्रीमध्ये आपण घ्यायचं स्टार्च आणि स्टार्च मध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी, वॉटर, H+. आता काय होईल? स्टार्चचं हायड्रोलायसिस आणि स्टार्चचं हायड्रोलायसिस केलं की आपल्याला ग्लुकोज भेटतो. एक नाही तर n नंबर ऑफ भेटतात. n नंबर ऑफ ग्लुकोज. कारण फॉर्म्युला काय होता स्टार्चचा? C6H10O5 n टाइम्स. पाणी जसं ऍड झालं ग्लुकोज C6H12O6 पण किती? n टाइम्स. सो मल्टिपल ग्लुकोज मॉलिक्युल्स भेटू शकतात. दॅट इज वाय दिस इज युज्ड ॲज इंडस्ट्रियल मेथड. ना सेपरेशनची गरज आहे ना कशाची. टेम्परेचर 393 अँड प्रेशर 223 ॲटमॉस्फिअर. दोन मेथड्स कळाल्या. विचारू शकतात इंडस्ट्रियल मेथड कोणती आहे? इट इज फ्रॉम स्टार्च. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे. ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवायचं? सगळ्यांचं लक्ष बोर्डवरती. वरती अल्डिहाइड ग्रुप असणार आहे कंपल्सरी. अल्डिहाइड ग्रुप असतो आणि खाली असतो प्रायमरी अल्कोहोल. ज्यांना ग्लुकोजचं स्ट्रक्चर लक्षात राहत नाही तर त्यांनी आता लर्न करायचंय. तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ नाही करायला लागणार, बट विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, तर तिथे ग्लुकोजचं स्ट्रक्चर ओळखावं लागेल. वरती कंपल्सरी कोणता ग्रुप असणार आहे? अल्डिहाइड. आणि खाली काय असणार आहे? प्रायमरी अल्कोहोल म्हणजे CH2OH. 2 कार्बन तर इथेच झाले. उरले किती रे मग आता? 4. 1 2 3 4. आता तुम्हाला करायचे परेड. परेड म्हणजे काय? राईट राईट लेफ्ट राईट, राईट राईट लेफ्ट राईट, राईट राईट लेफ्ट राईट मध्ये बघा इथे राईट राईट लेफ्ट राईट OH लावले. त्याच्यानंतर उरलेल्या सगळ्या ठिकाणी हायड्रोजन लावायचं. जर असं स्ट्रक्चर असेल तर इट इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. इट इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. मग ते विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज डी ग्लुकोज. डी ग्लुकोज कसं ओळखायचं? नंबरिंग अल्डिहाइड पासून 1 2 3 4 5 6. सो जो तुमचा लास्ट कायरल कार्बन असेल, फर्स्ट कायरल आहे का? नाहीये. सेकंड कायरल आहे, थर्ड कायरल आहे, फोर्थ आहे, फिफ्थ आहे. सो जो लास्ट कायरल असणार आहे त्याला जाऊन बघायचं. त्याचा OH जर राईट हँड साइडला असेल तर इट इज डी ग्लुकोज. त्याचा OH जर राईट हँड साइडला असेल, OH ऑन राईट हँड साइड तर डी ग्लुकोज, आणि लेफ्ट हँड साइडला असता तर काय झालं असतं? L ग्लुकोज. ठीक आहे. हा पूर्ण जो आहे ना याची मिरर इमेज घ्या. हा जो पूर्ण आहे पूर्ण त्याची मिरर इमेज घेतली तर काय बनेल? L ग्लुकोज. कारण हा जाईल इथे आणि लेफ्ट हँड साइडला आला तर L ग्लुकोज. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? बघा, दिस इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. मी डी ड्रॉ केला आणि L करण्यासाठी काय करायचंय तुम्हाला? मिरर इमेज.
लेफ्ट हँड साइडला करण्यासाठी टेक चॅट सेक्शन मध्ये सांगा. नेक्स्ट आपण हॅवॉट प्रोजेक्शन फॉर्म्युलाला जायचं. ठीक आहे, क्लिअर आहे. हॅवॉट प्रोजेक्शन फॉर्म्युलाकडे जाऊ आता. हॅवॉट प्रोजेक्शन फॉर्म्युला म्हणजे फिशर प्रोजेक्शन मधून तुम्हाला सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये जायचंय. आपण कोणाचं हॅवॉट प्रोजेक्शन काढतोय? ग्लुकोजचं. कोणत्या ग्लुकोजचं मॅम? ग्लुकोज तर दोन टाईपचे, डी ग्लुकोज पण आहे, एल ग्लुकोज पण आहे. डी ग्लुकोजचं, एलचं नाही, कारण डी ग्लुकोज हा मोस्ट कॉमनली फाउंड. इट इज मोस्ट कॉमनली फाउंड. हेन्स डी ग्लुकोजचं आपल्याला हॅवॉट करायचं आहे. डी ग्लुकोजचं हॅवॉट प्रोजेक्शन केलं की त्याच्यामध्ये दोन असतात, अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज. ठीक आहे, हे क्लिअर झालं. पहिलं दोन टाईपचे ग्लुकोज आहेत, डी आणि एल. मोस्ट कॉमनली फाउंड इज डी, म्हणून डीचं सायक्लिक स्ट्रक्चर करायचं. सायक्लिक स्ट्रक्चर केल्यावरती दोन भेटतात, अल्फा आणि बीटा. अल्फा बघा काय आहे, जर असे स्ट्रक्चर दिसले तर कीप इन माइंड की ती 6 मेंबरची रिंग पाहिजे, प्लस त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍटम पाहिजे. आहे का बघा, ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत, सो ही 6 मेंबरची दिसते. स्टार्ट विथ ऑक्सिजन, 1 2 3 4 5 6. 6 मेंबरची रिंग आहे, प्लस त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे तुमचे ग्रुप्स लागलेले आहेत OH OH, हे जर असे सिस फॉर्म मध्ये असतील एकमेकांकडे फेसिंग, तर तो अल्फा असतो. म्हणजेच काय म्हटलं रे, OH OH असे एकमेकांना फेसिंग असतील तर अल्फा. पण हेच जर OH वर असता, म्हणजे स्ट्रक्चर असं असतं, 6 मेंबरची रिंग मध्ये एक ऑक्सिजन, फर्स्ट वरती OH कुठे आहे, वरती, आणि सेकंड मध्ये खाली, थर्ड मध्ये पक्का वरती, फोर्थ मध्ये पक्का खाली, आणि फिफ्थ मध्ये तर तुम्हाला माहिती असेल लास्ट मध्ये ऑलवेज बल्की ग्रुप असतो CH2OH. सो बीटा लक्षात ठेवायला फार सिंपल आहे. 6 मेंबरची रिंग, ऑक्सिजन असणारे, वरती पासून वर चालू करायचं, वर खाली बल्की ग्रुप वर. जर असं अल्टरनेटिंग स्ट्रक्चर असेल तर ते काय असतं, बीटा डी ग्लुकोज. अल्टरनेटिंग OH ग्रुप स्ट्रक्चर असेल तर बीटा. आणि बीटा एकदा कळालं तर ह्यातून बीटा मधूनच OH खाली घ्या. बघा बरं, सर्व स्ट्रक्चर सेम आहे. बीटा मधून जर फक्त OH खाली आला तर त्याला काय म्हटलं आपण, अल्फा डी ग्लुकोज. क्लिअर आहे का? एकदा चॅट सेक्शन मध्ये सांगा. चॅट सेक्शन मध्ये सांगा एकदा, क्लिअर आहे का? बघा इथे 6 मेंबरच्या रिंग्स आहेत दोन्ही. सिंपल कोणत्या, बीटा. का, वरती खाली, आणि लास्टला CH2H प्रायमरी बल्की ग्रुप वरतीच ठेवायचा तो नेहमी. आणि बीटा एकदा आला की या OH ला खाली करा, तेव्हा ते काय बनतो, अल्फा. पण मॅम आम्हाला असे स्ट्रक्चर्स येतील की असे येतील? कारण टेक्स्ट बुक तुम्हाला असे स्ट्रक्चर शिकवतीये, हे पण सायक्लिकच आहे. मोस्ट इझी तर ते होतं, याच्यामध्ये पण हिंट देते. ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे मध्ये, आणि अल्टरनेटिंग साइडला तुम्हाला अल्फा आणि बीटा शिकवलेलं आहे. ग्लुकोज करेक्ट आहे का एकदा चेक करा. राईट लेफ्ट राईट, वरती अल्डिहाइड, खाली प्रायमरी अल्कोहोल, करेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया अल्फाकडे. काय झालेलं आहे, अल्फाच्या स्ट्रक्चर मध्ये 5th कार्बनने वरती असं काहीतरी ऑक्सिजन सोबत बॉन्डिंग केलं, तिकडे पण केलेलं असतं. सो 5th आणि 1 कनेक्ट करून घेतात. बाकी सर्व सेम पाहिजे, काही चेंज नाही करायचं. 4thचा OH इथे, परत 3rdचा OH इकडे, येस. 2ndचा OH राईट हँड साइडला आहे, येस. काही चेंज होत नाही, फक्त काय होतं, दोन्ही बाजूला हे लिंकिंग झालेलं असतं, ओचं लिंकिंग झालेलं असतं. सो बाकी काहीच बघायचं नाही, तुम्हाला जस्ट काय चेक करायचंय ते सांगते. फर्स्ट कार्बन कडे जायचं, फर्स्ट कार्बनचा OH बघायचा. तो OH जर ह्या गेटच्या आत असेल, हे जे गेट आहे ना असं जे ड्रॉ करता, या गेटच्या आत जर OH असेल, गेटच्या आत मध्ये असेल तर अल्फा.
आणि गेटच्या बाहेर असेल तर बीटा, आणि बाकी खाली सर्व ग्लुकोज सारखं असणार आहे. बघा इथे राईट होता, फिफ्थला राईट राईट लेफ्ट राईट. क्लिअर? काय समजलं काय सांगितलं? बाकी सगळं सेमच आहे, फक्त याला गेट म्हणा. हे इथून इथं जे गेलं त्याला गेट म्हणा. गेटच्या आत OH असेल तर अल्फा, गेटच्या बाहेर OH असेल तर बीटा. ओके, जाऊया पुढे. हे झालं सांगून. स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज वरती इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारतात. ग्लुकोजचं स्ट्रक्चर आहे राईट राईट लेफ्ट राईट. आपल्याला आता करायचंय प्रूफ. पहिला क्वेश्चन विचारणार, ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत हे समजलं कसं? ग्लुकोज मध्ये 6 कार्बन आहेत हे समजलं कसं? कसं समजतं? सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. नेक्स्ट विचारणार, ग्लुकोज हे एक स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे. ग्लुकोज एक स्ट्रेट चेन कंपाऊंड आहे हे समजलं कसं? हे कसं समजतं? युजिंग हायड्रोजन आयोडाइड HI. क्वेश्चन्स कसे विचारणार आहे मी तेच सांगते एक्झॅक्टली तुम्हाला. ठीक आहे, पुढे जाऊया. ज्यांना असं वाटतं फार स्लो चालेल नंतर बघितलं व्हिडिओ तरी पण चालेल. बाकी नेक्स्ट क्वेश्चन, ग्लुकोज मध्ये विचारतात HCN हायड्रोजन सायनाइड टाकल्यानंतर काय होतं? अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक झालेलं तुम्हाला, त्यामुळे प्लीज नोट की मी डायरेक्टली तुम्हाला नावं शिकवतीये. ग्लुकोज मध्ये म्हणजे तुम्ही अल्डिहाइड मध्ये HCN टाकलं, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. काय टाकलं? HCN म्हणजे हायड्रोजन सायनाइड. नावातच आहे सर्व, सो मी नाव लिहून घेतीये. हायड्रोजन सायनाइड टाकल्यानंतर काय भेटतं? सायनोहायड्रीन. काय बघा नाव? सायनोहायड्रीन. नेक्स्ट क्वेश्चन विचारतात, जर हे तुम्ही NH2OH म्हणजेच काय? हायड्रोक्सिल अमाइन. हायड्रोक्सिल अमाइन टाकलं तर काय बनतं? हे पण रिएक्शन झाली आहे तुम्हाला, ऑक्साईन. काय भेटतं? ऑक्साईन. अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये ही रिएक्शन ऑलरेडी झालेली आहे, आणि अमाइन्स या चॅप्टर मध्ये ही रिएक्शन झालेली आहे. रिएक्शन तुम्ही अशा शिकलाय की अल्डिहाइड ग्रुप वरती अल्डिहाइड्स मध्ये HCN ची रिएक्शन केल्यावर सायनोहायड्रीन भेटतो, आणि अल्डिहाइड वरती ZNH2 हे रिएक्शन्स आहेत का अशा NH2Z डेरिव्हेटिव्ह, तिथून काय भेटत असतं आपल्याला? ऑक्साईड. पुढे नेक्स्ट ते विचारतील, ग्लुकोज वरती ब्रोमीन वॉटर टाकल्यानंतर काय होतं? तर ब्रोमीन वॉटर इज अन ऑक्सिडायझिंग एजंट, सो अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन करेल. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन कशामध्ये होत असतं? कार्बोक्सिलिक ऍसिड. बाकी खाली सर्व सेम आहे, फक्त अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालेलं आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये झालेलं आहे. नेक्स्ट विचारू शकतात की ग्लुकोज मध्ये तुम्ही ऍसिटिक अनहायड्राइड, ग्लुकोज मध्ये ऍसिटिक अनहायड्राइड टाकल्यानंतर काय होतं? तर ऍसिटिक अनहायड्राइडला AA असं सुद्धा लिहितात. तर तो ओळखतो की किती OH ग्रुप आहे. तो काय ओळखतो? किती OH ग्रुप आहे. फर्स्ट OH ग्रुप, सेकंड OH ग्रुप, थर्ड OH ग्रुप, फोर्थ OH ग्रुप, फिफ्थ OH ग्रुप. सो ऍसिटिक अनहायड्राइड टाकल्यानंतर 5 ऍसिटिक ऍसिडचे मॉलिक्यूल लागतील रिएक्शन साठी. एक आला तर इथे रिएक्ट करेल, 5 आले तर सगळे रिएक्ट होतील. सो 5 ऍसिटिक अनहायड्राइड म्हणजेच 5 AA चे मॉलिक्यूल्स लागतात टू कन्वर्ट इट इनटू ग्लुकोज पेंटाएसिटेट. जो बनतो त्याचं नाव काय आहे? ग्लुकोज पेंटाएसिटेट. आणि AA काय ओळखतो? किती OH ग्रुप्स आहेत हे ओळखतो. सो टोटल OH ग्रुप्स किती आहेत? 5. आणि नंतर काय आहे तुम्हाला पुट करायचंय HNO3. डायल्यूट HNO3 इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. तो वरती अल्डिहाइडचं पण ऑक्सिडेशन करतो आणि खाली प्रायमरी अल्कोहोलचं पण ऑक्सिडेशन करतो. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कीटोन मध्ये होत असतं, म्हणून यांचं ऑक्सिडेशन होणार नाही. कोणाचं होईल? अल्डिहाइडचं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि प्रायमरी अल्कोहोलचं पण कार्बोक्सिलिक ऍसिड.
वरती पण कार्बोक्सिलिक ऍसिड, खाली पण कार्बोक्सिलिक ऍसिड, इट इज कॉल्ड ॲज सॅकॅरिक ऍसिड. वरती पण कार्बोक्सिलिक ऍसिड, खाली पण कार्बोक्सिलिक ऍसिड, इट इज कॉल्ड ॲज सॅकॅरिक ऍसिड. ओके. आणि फक्त वरतीच कार्बोक्सिलिक ऍसिड तर ग्लुकॉनिक ऍसिड. फक्त वरतीच कार्बोक्सिलिक ऍसिड तर ग्लुकॉनिक ऍसिड. ग्लुकॉनिक ऍसिडचं परत ऑक्सिडेशन केलं कारण HNO3 इज ऑक्सिडायझिंग एजंट. तर वरती तर ऍसिडच आहे सो त्याचं काही होणार नाही, पण खालचा प्रायमरी अल्कोहोल जो आहे त्याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं. याचं काय बनेल परत, वरचं बघा ऍज इट इज कार्बोक्सिलिक ऍसिड तसंच आहे, पण खाली जो प्रायमरी अल्कोहोल होता तो पण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये चेंज केला. आता क्वेश्चन सांगते एकदा परत काय विचारलं जाईल. क्वेश्चन नंबर 1, ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे, हे कसं समजतं? आन्सर आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, सोल्युशन्स अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज साठी. सेकंड ते विचारणार ग्लुकोजचं स्ट्रक्चर स्ट्रेट चेन आहे, हे आपल्याला कसं समजतं? हायड्रोजन आयोडाइड सोबत रिॲक्शन करून. थर्ड ते विचारतात ग्लुकोजची रिॲक्शन HCN सोबत झाली तर काय भेटतं? तर भेटेल सायनोहायड्रीन. आणि ग्लुकोजची रिॲक्शन NH2OH सोबत झाली तर काय भेटतं? ऑक्साइड. ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ग्रीन मध्ये लिहिते, ते विचारतात ग्लुकोज ऑन ऑक्सिडायझिंग विथ ब्रोमीन वॉटर गिव्स. ब्रोमीन वॉटर एक वीक ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे तो फक्त वरती रिॲक्शन करणार आहे. वरती कार्बोक्सिलिक ऍसिड असेल फक्त वरती तर काय बनतं रे? ग्लुकॉनिक ऍसिड. फक्त वरती, कारण इट इज वीक ऑक्सिडायझिंग एजंट. वीक ऑक्सिडायझिंग एजंट असेल तर वरती असणारा अल्डिहाइड कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये चेंज होईल. आणि विचारलं की जर क्वेश्चन नंबर 5 ग्लुकोजचं ऑक्सिडेशनच केलं युजिंग HNO3. HNO3 इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. बीइंग स्ट्रॉंग तो वरती पण आणि खाली पण ऑक्सिडेशन करतो आणि बनवतो सॅकॅरिक ऍसिड. ग्लुकॉनिक ऍसिड लक्षात कसं ठेवायचं? फक्त वरती कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. आणि सॅकॅरिक कसं लक्षात ठेवायचं? वरती पण आणि खाली पण कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. परत ग्लुकॉनिक सॅकॅरिक मध्ये पण कन्वर्ट होऊ शकतो, फक्त तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट पुट करण्याची गरज आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट भेटून जाईल विथ अनोटेशन, भेटून जाईल PDF. ऑप्टिकल आयसोमेरिझम. हाऊ मेनी कायरल कार्बन डू ग्लुकोज हॅव? ग्लुकोज मध्ये किती कायरल कार्बन आहेत? आपण मगाशीच काउंट केलेले आहेत. फर्स्ट नाही आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आहे, म्हणजेच टोटल 4. टोटल 4. हाऊ मेनी ऑप्टिकल आयसोमर्स आर शोन बाय C6H12O6? ऑप्टिकल आयसोमर्स किती आहेत हे कसं फाइंड करायचं असतं? काय फॉर्म्युला आहे तेही विचारू शकतात. ऑप्टिकल आयसोमर्स इज इक्वल्स टू 2n, दॅट इज इक्वल्स टू 2⁴. काय येणार आहे आन्सर? 16. सो टोटल ग्लुकोजचे किती आयसोमर आहेत? 16 आयसोमर आहेत. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज हे जसे आयसोमर्स आहेत, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर, तसे किती आहेत? टोटल 16. ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, गॅलेक्टोज आहे, and so on. And so on. Do you remember Felling's test? Tollens reagent, Skiff base, aldehyde ketones, carboxylic acid चा पार्ट आहे. मग हे रिड्यूस करत असतात अल्डिहाइड ग्रुपला. फेलिंग्स टेस्ट आणि टोलन्स टेस्ट अल्डिहाइडला रिड्यूस करत असतात. मग आपल्याला बघायचंय कोणत्या शुगर रिड्यूसिंग आहेत आणि कोणत्या शुगर नॉन रिड्यूसिंग आहेत. म्हणजे कोणते कार्बोहायड्रेट्स, शुगर्स म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कोणते कार्बोहायड्रेट्स फेलिंग सोल्युशन सोबत रिॲक्शन दाखवतात आणि कोणते नाही दाखवत शॉर्ट मध्ये. सो नॉन रिड्यूसिंग म्हणजे नाही दाखवत. एकच एक्झाम्पल लक्षात ठेवायचंय, सुक्रोज. बऱ्याच वेळा विचारलं विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन रिड्यूसिंग शुगर. एकच आन्सर लक्षात ठेवायचंय, सुक्रोज. परत तुम्हाला विचारतील रिड्यूसिंग कोण आहे? रिड्यूसिंगची हिंट दिलेली आहे, मॉल.
रिड्युसिंगची हिंट काय मॉल. एम म्हणजे माल्टोज, एम म्हणजे माल्टोज. ए डबल एल म्हणजे ऑल मोनोसॅकराइड्स, ऑल मोनोसॅकराइड्स. आणि शेवटला एक जो एल असणार आहे त्या एल वरून काय लक्षात ठेवायचं लॅक्टोज. एमसीक्यू मध्ये एवढेच असणार आहे. मॉल लक्षात ठेवायचं, एम फॉर माल्टोज, ऑल म्हणजे ऑल मोनोसॅकराइड्स आणि एल म्हणजे लॅक्टोज. ठीक आहे. सो एक क्वेश्चन विचारले तर तुम्हाला आले पाहिजेत. डायसॅकराइड्स किती आहेत सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सुक्रोजचं हायड्रोलायसिस काय देतं आपल्याला ग्लुकोज, फ्रुक्टोज. माल्टोजचं हायड्रोलायसिस मॅमची आजी माल्टोज, ग्लुकोज, ग्लुकोज. लॅक्टोज काय देतं ग्लुकोज, गॅलेक्टोज. लर्न पाहिजे ह्या गोष्टी. हे स्ट्रक्चर्स. ग्लुकोज कसं ओळखायचं राईट राईट लेफ्ट राईट. वरती अल्डिहाइड, खाली प्रायमरी अल्कोहोल. ग्लुकॉनिक ऍसिड कसं ओळखायचं सेम ग्लुकोज सारखं स्ट्रक्चर असणार आहे इथून इथपर्यंत, पण वरती फक्त एक कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि सॅकॅरिक कसं ओळखायचं मध्ये ग्लुकोज पण वरती पण कार्बोक्सिलिक आणि खाली पण कार्बोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट, सुक्रोजची जेव्हा शॉर्ट नोट लिहित होता तेव्हा तुम्हाला भरपूर गोष्टी लर्न करायच्या होत्या, पण आता काय लक्षात ठेवायचंय स्ट्रक्चर करायचंय का नाही. मग काय लक्षात ठेवता सुक्रोज मध्ये कोणत्या टाईपचा बॉन्ड आहे, कुठे लिंकेज आहे. कुठली लिंकेज असते त्यांच्यामध्ये इथर ऑक्साइड लिंकेज असते त्यांच्यामध्ये. तर इथर ऑक्साइड लिंकेजलाच काय म्हणतात ग्लायकोसाइडिक लिंकेज. शुगर्सला ग्लायकोज, शुगरला काय म्हटलेलं आपण तर शुगर्स मध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज असते आणि ती कोणती आहे जर सुक्रोज असेल सुक्रोज मध्ये असतो अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसाइडिक लिंकेज. अल्फा बीटा 1,2 ग्लायकोसाइडिक लिंकेज. कसं लक्षात ठेवायचं सुक्रोज कोणापासून बनतो ग्लुकोज पासून आणि फ्रुक्टोज पासून. कुठल्या ग्लुकोज पासून अल्फा ग्लुकोज पासून आणि बीटा फ्रुक्टोज पासून, म्हणून अल्फा आणि बीटा आहे. आणि कनेक्शन कुठे होतं ग्लुकोजचा फर्स्ट कार्बन आणि फ्रुक्टोजचा सेकंड कार्बन. अल्फा बीटा 1,2. एमसीक्यू मी ऑलरेडी रेकॉर्ड करून ऍप्लिकेशन मध्ये अपलोड केलेले. ठीक आहे ना. सुक्रोज अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी फ्रुक्टोज हे लक्षात ठेवायचं. सुक्रोज फक्त ग्लुकोज फ्रुक्टोज नाही अल्फा डी ग्लुकोज बीटा डी फ्रुक्टोज. लिंकेज पण लक्षात ठेवायची. आणि मोस्ट इम्पॉर्टंट एन्झाईम सुक्रोजची एन्झाईम कोणती आहे इन्व्हर्टेज. इम्पॉर्टंट एमसीक्यू पीवायक्यू मध्ये पण आहे इम्पॉर्टंट एमसीक्यू. सुक्रोजचा फॉर्म्युला तुम्हाला लर्न आहे C12H22O11. मोस्ट इम्पॉर्टंट सुक्रोज इज अ डेक्स्ट्रो रोटेटरी. करा अंडरलाईन या सगळ्या गोष्टी. सुक्रोज हा डेक्स्ट्रो रोटेटरी आहे म्हणजेच पॉझिटिव्ह 66.5 डिग्री मध्ये प्लेन पोलराइज लाईटला तो रोटेट करतोय. ऑन हायड्रोलायसिस ते आपल्याला माहिती आहे. पुढे चला. सिन्स लिओ रोटेशन ऑफ फ्रुक्टोज इज मोर दॅन डेक्स्ट्रो रोटेशन त्याला इन्व्हर्ट शुगर असं म्हणतात. काय असतं जो तुमचा ग्लुकोज आहे तो ग्लुकोज आहे डेक्स्ट्रो आणि फ्रुक्टोज काय आहे लिओ. ग्लुकोज काय डेक्स्ट्रो फ्रुक्टोज काय लिओ. बघा आता परत ग्लुकोज आहे डेक्स्ट्रो प्लस फ्रुक्टोज आहे लिओ. तर याला तुम्ही काय म्हटलं असता मग रॅसिमायझेशन. कधी म्हटलं असता ग्लुकोजचा प्लस जितका आहे तेवढाच फ्रुक्टोजचा मायनस असतात तर. पण आहेत का नाही. फ्रुक्टोजचं जे लिओ रोटेशन आहे ते जास्त आहे सो ओव्हरऑल हा लिओ रोटेटरी बनतो. सुक्रोज काय होता डेक्स्ट्रो पण जेव्हा ते मिक्सचर होतात सेपरेट आउट होतात तेव्हा ते कोण आहे लिओ. डेक्स्ट्रोचं लिओ मध्ये होणं त्यालाच आपण म्हणतो इन्व्हर्जन. डेक्स्ट्रोचं लिओ होणं इन्व्हर्जन म्हणून एन्झाईमचं नाव आहे इन्व्हर्टेज and sucrose is called as invert sugar. Sucrose is called as invert sugar. विचारू शकतात which of the following is invert sugar sucrose. Why it is called as invert sugar?
ग्लुकोज इज डेक्स्ट्रो, फ्रुक्टोज इज लिओ, बट फ्रुक्टोजचं लिओ रोटेशन जास्त असल्यामुळे ओव्हरऑल लिओ झालं. पण सुक्रोज काय आहे? सुक्रोज इज डेक्स्ट्रो, डेक्स्ट्रो टू लिओ झालं म्हणजे कंप्लीट इन्व्हर्जन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज इन्व्हर्ट शुगर. प्रत्येक याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट पार्ट आहेत. माल्टोज कोणापासून बनलाय? ग्लुकोज. कोणता ग्लुकोज? अल्फा की बीटा? तर अल्फा. दुसरा ग्लुकोज पण अल्फाच आहे, सेम युनिट पासून बनलाय. अल्फा डी ग्लुकोज, अल्फा डी ग्लुकोज. एकदाच अल्फा लिहिलं तरी चालेल, पण बॉन्ड सुक्रोज मध्ये 1,2 होता, यांच्यामध्ये काय आहे 1,4. ह्या गोष्टी लर्न करा. सुक्रोज मध्ये अल्फा बीटा होता 1,2 होतं, अल्फा बीटा 1,2. पण माल्टोज मध्ये मॅमची आजी माल्टोज 2 सेम गोष्टी असणार आहे. सो अल्फा ग्लुकोज बॉन्डिंग कुठे? 1,4. अल्फा 1,4. माल्टोज ची एन्झाईम सिंपल असते माल्टेज. इथपर्यंत विचारतील. आणि इट इज रिड्युसिंग शुगर. मगाशीच हिंट सांगितलेली, रिड्युसिंग शुगरची हिंट आहे MALL. सो स्टार्टिंगचा M काय होता? माल्टोज. नेक्स्ट लॅक्टोज मध्ये परत बघा, लॅक्टोज कशापासून? ग्लुकोज आणि गॅलेक्टोज. ग्लुकोज जो आहे तो बीटा आहे, ग्लुकोज आहे बीटा आणि गॅलेक्टोज आहे अल्फा. सो इथे परत येताना अल्फा बीटा येणार, पण 1,2 ने 1,4. अल्फा बीटा, इथे अल्फा पाहिजे होत, दोन्ही बीटा आहेत. सो सॉरी. एकदा चेक करा की काय आहे. या लिंक नुसार तर दिसतं बीटा ग्लुकोज अँड बीटा डी गॅलेक्टोज. सो बीटा एकदाच लिहिलं तरी पण चालेल आणि लिंकेज मात्र काय 1,4. म्हणजे एकच अल्फा बीटा आहे जो की सुक्रोज होता. सुक्रोज अल्फा बीटा 1,2. माल्टोज अल्फा आणि तो कोण आहे? फक्त ग्लुकोज. लॅक्टोज कोण आहे? बीटा आहे आणि 1,4 आहे. एन्झाईमचं नाव लॅक्टेज, फक्त ASE करायचं. अँड अगेन इट इज रिड्युसिंग शुगर. परत हिंट होती रिड्युसिंग शुगरची MALL. लास्टचा L जो होता तो लॅक्टोज होता. त्याच्यानंतर आपण जाऊ आता पॉलीसॅकराइड्स कडे. पॉलीसॅकराइड्स कडे स्टार्ट करूया. स्टार्च काय काय गोष्टी आहेत, कुठे कुठे MCQ विचारलेलं मी हायलाइट केलं, तुम्ही अंडरलाइन करा. स्टार्चचा पॅराग्राफ ओपन करा, मी रीड करते. स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोज. स्टार्च इज अ पॉलिमर ऑफ अल्फा डी ग्लुकोज. नेक्स्ट स्टार्च हैज 2 कंपोनेंट्स विचारले जातात, अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. 2 कंपोनेंट विचारले जातात, अमायलोज अँड अमायलोपेक्टिन. अमायलोज इज सोल्युबल इन वॉटर, PYQ होता. अमायलोज इज सोल्युबल इन वॉटर बट अमायलोपेक्टिन इज इनसोल्युबल इन वॉटर. स्टार्च शुगर पासून कोणापासून बनलाय? ग्लुकोज पासून. कोणत्या? अल्फा. 2 कंपोनेंट आहेत, अमायलोज अमायलोपेक्टिन. अमायलोज वॉटर सोल्युबल, अमायलोपेक्टिन वॉटर इनसोल्युबल. लिंकेज विचारली तर अल्फा 1,4. बघा भरपूर गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. पुढे मी फिजिक्सच्या लेक्चर बद्दल ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की ऍप्लिकेशन मध्ये ते लेक्चर्स फ्री कोर्स मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. लाईव्ह न घेतल्यामुळे रेकॉर्ड करून ते अपलोड केले गेले. जर ते विचारले तुम्हाला चेन्स कुठे होतात? चेन्स म्हणजे असे 2 युनिट कुठे जॉईन होतात? कुठे? अल्फा 1,4. आणि ब्रांच कुठे होतात? ब्रांच विचारलं तर अल्फा 1,6. हायलाइट केलेलं तुम्हाला या 5 थिंग्स समजल्या का? स्टार्च अल्फा डी ग्लुकोज पासून बनलाय. अमायलोपेक्टिन आणि अमायलेज आहे त्याच्यामध्ये. अमायलोज जो आहे तो वॉटर सोल्युबल आहे आणि अमायलोपेक्टिन जो आहे तो वॉटर इनसोल्युबल आहे. चेन अल्फा 1,4 ला बनते आणि ब्रांच अल्फा 1,6 ला बनते. पुढे डिस्क्रिप्शन मध्ये इन्फॉर्मेशन आहे ऍप्लिकेशनची. सेल्युलोज मध्ये ब्रांच नाही आहे. सेल्युलोज काय? एक स्ट्रेट चेन आहे, बीटा ग्लुकोज पासून बनलेला आहे. स्टार्च अल्फा पासून बनलाय तर सेल्युलोज बीटा पासून बनलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये लिंकेज कोणतं आहे? बीटा 1,4. याच्यामध्ये ब्रांच आहे का?
नाही. सो 1,6 नसणार आहे, 1,6 नसणार आहे. त्याच्यानंतर बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज इज व्हेरी स्ट्रॉंग अँड डिफिकल्ट टू हायड्रोलाइज. तुम्ही सेल्युलोज जर खाल्लं, your stomach, your digestive system cannot digest it because ते bonds very strong आहेत. म्हणजे तुम्ही वूड नाही खाऊ शकत ना. तुम्ही वूड खाऊ शकता का? लाकूड खाऊ शकता का तुम्ही? नाही खाऊ शकत. कोण खाऊ शकतं? टर्माइट्स. कोण खाऊ शकतं? टर्माइट्स. सो टर्माइट्स मध्ये एक अशी सिस्टम आहे की ते बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेजेस ना डायजेस्ट करू शकतात. ठीक आहे, समजलं? जे क्वेश्चन इम्पॉर्टंट सांगितलेत. आता बघा, हा आधी रिड्यूस्ड पार्ट होता, पण आता काही रिड्यूस्ड आहे का? नाही. सो याच्यावरती पण एमसीक्यू येणार. स्टार्च मध्ये अल्फा डी, सेल्युलोज मध्ये बीटा. स्टार्च मध्ये दोन्ही होतं, 1,4 1,6. स्ट्रेट चेन साठी 1,4, ब्रांचिंग साठी 1,6. पण सेल्युलोज फक्त स्ट्रेट चेन आहे, मग त्याच्यामध्ये 1,4 लिंकेज असणार. ती पण कोणती? बीटा. ही बीटा 1,4 ग्लायकोसायडिक लिंकेज इज डिफिकल्ट टू डायजेस्ट, पण आपण ती डायजेस्ट करू शकत नाही, बट टर्माइट्स करू शकतात. ग्लायकोजन. ग्लायकोजन बद्दल एक स्टार्टलाच आपण वाक्य बघितलेलं, ग्लुकोज इज स्टोर्ड इन अ ह्युमन बॉडी इन अ फॉर्म ऑफ ग्लायकोजन. तो ग्लायकोजन हैज इट्स स्ट्रक्चर similar to amylopectin but it is more highly branched. विचारू शकतात ग्लायकोजन कोणासारखं स्ट्रक्चर दाखवतो? अमायलोपेक्टिन सारखं. अमायलोपेक्टिन सारखं. हे ऑलरेडी करून घेतलेलं आहे सर्व. कधी डी म्हणायचं, कधी एल म्हणायचं. सो लास्ट सेकंड राईट हँड साइडला असेल तर डी, लेफ्ट हँड साइडला असेल तर एल. लास्ट सेकंड कार्बन राईट हँड साइडला आहे म्हणून डी, अँड इकडे पण राईटला आहे म्हणून डीच. इथे पण डी, इथे पण डी. पुढे हे विचारलं तुम्हाला डी आहे की एल आहे. लास्ट सेकंड कडे जायचं, राईट हँड साइडला आहे डी. लास्ट सेकंडला जायचं, लेफ्ट हँड साइडला एल. ठीक आहे. नेक्स्ट इपिमर अँड ॲनोमर. सर्व वाचत बसू नका, एमसीक्यू इथे लिहिलेला आहे. ग्लुकोज अँड गॅलेक्टोज आर epimers of each other. Glucose and galactose are epimers of each other. त्यांच्या स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. फोर्थ कार्बनचा जो OH ग्रुप आहे तो इकडे तिकडे पलटी मारलेला आहे. मग विचारतात ग्लुकोज अँड गॅलेक्टोजच्या स्ट्रक्चर मध्ये कोणत्या कार्बन मध्ये फरक आहे? C4. सो दे आर C4 epimers. They are C4 epimers. आणि तुम्हाला इपिमरच विचारणार आहे, सो डोंट वरी. नेक्स्ट कडे जाऊया. अजून काय इम्पॉर्टंट आहे? पेज नंबर 302 वरती या. पेज नंबर 302 वरती दोन इम्पॉर्टंट गोष्टी. ग्लुकोज जो आहे तो डेक्स्ट्रो आहे आणि फ्रुक्टोज जो आहे तो लिओ आहे. ऑलरेडी सांगितलेला आहे, बट तरी पण परत एकदा रिवाइज करतोय आपण. त्याच्यानंतरची मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, डेक्स्ट्रो किती आहे तो? 52.7. मॅम कसं लक्षात ठेवू? सिंपल क्युबिक युनिट सेलची पॅकिंग इफिशियन्सी आहे बघा ती 52%. सो तेच 52 तिथे आहे. आणि फ्रुक्टोज मायनस असणार आहे. किती मायनस आहे तो? -92.4. ग्लुकोजला ग्लुकोपायरानोज असं म्हणतात. ग्लुकोजला ग्लुकोपायरानोज असं म्हणतात कारण तो 6 मेंबरची जी रिंग दाखवतो ते पायरिडीन सारख्या स्ट्रक्चरला ओव्हरलॅपिंग आहे. जेमतेम तशी दिसत असते. तिकडे नायट्रोजन आहे तर इकडे हायड्रोजन आहे. आणि पायरॅन, पायरॅन मध्ये तर कंप्लीट ऑक्सिजनच असतो. सो पायरॅन वरून नाव घेतलेलं आहे पायरॅनोज. आणि तसंच फ्रुक्टोफ्युरॅनोज. फ्युरॅनोज. ग्लुकोज, ग्लुकोपायरॅनोज, फ्रुक्टोज, फ्रुक्टोफ्युरॅनोज. 3 पॉइंट सांगितलेले. एमसीक्यू नाही घेत, क्वेश्चन्स नाही घेत. हा वन शॉट व्हिडिओ आहे आणि जे काही एमसीक्यू आहे ते ऍप्लिकेशन मध्ये ऑलरेडी अपलोड केलेले आहेत.
चला इथे कार्बोहायड्रेट सेंड होतं. सो कंप्लीट आपल्याला जवळपास 1 तास लागला. आता आपण स्टार्ट करतोय न्यूक्लिक ऍसिड. कार्बोहायड्रेट्सला इतकं वेळ देणं फार इम्पॉर्टंट होतं बिकॉज क्वेश्चन हा एक तर येतो कार्बोहायड्रेट्स वरती नाहीतर येतो प्रोटीन्स म्हणजे तुमचे अमायनो ऍसिड्स वरती. पण आता डीएनए आणि एन्झाईम्स तर फास्ट होणार आहे त्यामुळे थोडंसं हेवी पोर्शन नंतर लाईट पोर्शन घेऊ. डीएनए चा फुल फॉर्म डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आरएनए चा फुल फॉर्म रायबोज न्यूक्लिक ऍसिड. व्हॉट आर न्यूक्लिक ऍसिड? न्यूक्लिक ऍसिड्स आर ऑल्सो पॉलिमर्स. दे आर पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. टी आहे या वर्ड मध्ये लक्षात ठेवा. ऑप्शन मध्ये न्यूक्लियोसाइड पण दिसेल पण करेक्ट काय टिक करायचंय? न्यूक्लियोटाइड. डीएनए अँड आरएनए चा फुल फॉर्म आला पाहिजे आणि सेकंड माहिती पाहिजे दे आर ऑल्सो पॉलिमर्स ऑफ न्यूक्लियोटाइड. नेक्स्ट व्हॉट इज न्यूक्लियोटाइड? टी असेल तर त्याच्यामध्ये 3 थिंग्स आहेत. कोणत्या कोणत्या? शुगर आहे रायबोज किंवा डीऑक्सीरायबोज शुगर. फॉस्फेट ग्रुप आहे आणि नायट्रोजन बेस आहेत प्युरिन अँड पायरिमिडिन बेसिस. न्यूक्लियोसाइड जेव्हा एस आहे एस म्हणजे सेकंड म्हणजे 2 दोनच गोष्टी आहेत शुगर आणि एन बेस म्हणजे मधला फॉस्फेट ग्रुप. माझ्या नावावरून लक्षात ठेवा पी फॉर प्रार्थना मॅम कट झाल्या कुठून जेव्हा दोनच गोष्टी आल्या तेव्हा. क्लिअर आहे हे? सो तुम्हाला विचारू शकतात न्यूक्लियोसाइड आणि न्यूक्लियोटाइड कोण आहे? शुगर फॉस्फेट एन बेस. 3 आले तर टाइड फॉस्फेट कट झालं तर साइड. शुगर्स ना बघू. शुगर्स तुमच्या अशा दिसणार आहेत. सो स्ट्रक्चर मध्ये बघायचं इथे शुगर असेल तर ती 5 मेंबरची रिंग पाहिजे प्लस त्याच्यामध्ये पाहिजे ऑक्सिजन ऍटम. ठीक आहे. बाकी सर्व स्ट्रक्चर नाही लक्षात ठेवलं तरी चालेल पण जेव्हा रायबोज शुगर असते रायबोज मध्ये तो सेकंड कार्बन आहे त्याला OH असतो. मग ते विचारतात डीऑक्सीरायबोज मध्ये 1 ऑक्सिजन इज लॉस्ट. रायबोज मधून डीऑक्सीरायबोज मध्ये येताना 1 ऑक्सिजन लूज होतो. स्ट्रक्चर नाही विचारणार कार्बन नंबर विचारणार. कोणत्या कार्बन नंबर मधून तो बाहेर जाणार आहे? कोणत्या कार्बन नंबर मधून तो बाहेर जाणार आहे? सेकंड कार्बन वरून. पुढे फॉस्फेट ग्रुप माहिती आहे तुम्हाला PO4 -3 स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं नाहीये. एन बेसेस स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं नाहीये. कोणते आहेत ते लक्षात ठेवा. पायरिमिडिन विचारलं तर CUT कट. सायटोसिन युरॅसिल थायमिन. पायरिमिडिन बेसिस विचारले तर कट म्हणजे सायटोसिन युरॅसिल थायमिन. आणि प्युरिन बेसिस विचारले तर AG अगं ऍडेनाइन अँड ग्वानाइन. बायोचे स्टुडंट असतील तर तुम्हाला थोडस ते इझी जात असेल पण मॅथ्सचे स्टुडंट असतील तर नावं टफ वाटत असतील पण पर्याय नाहीये. डीएनए मध्ये तुम्हाला 2 टाईपचे नायट्रोजन बेस आहेत. एक आहे पायरिमिडिनची हिंट आहे कट आणि प्युरिनची हिंट आहे AG. नेक्स्ट हे एकमेकांना तिघे कसे जोडले जातात? शुगर मध्ये असते. शुगरच्या फर्स्ट कार्बनला नायट्रोजन बेस लागलेला असतो. सो विचारतात ते C1 ऑफ शुगर कोण अटॅच्ड असतं तिथे? नायट्रोजन बेस. उलटा क्वेश्चन विचारतात खरं तर नायट्रोजन बेस इज अटॅच्ड टू शुगर ऍट विच कार्बन? C1. C2 मध्ये C2 कडे जायचं. कार्बन नंबर 2 कोणाचा? शुगरचा. तिथे काय चेक करायचं? ऑक्सिजन आहे की नाही. जर तिथे ऑक्सिजन असेल तर तो असणार रायबोज म्हणजे RNA. अँड जर तिथे ऑक्सिजन नसेल तर डीऑक्सीरायबोज मग तो काय असणार आहे? DNA. इथे ऑक्सिजन आहे सो हा काय असणार आहे? RNA. हा पूर्ण काय असणार आहे? RNA चा एक छोटासा पार्ट. आणि शुगरला 5th कार्बनला इथे बघा 5th कार्बनला कोण अटॅच्ड असतं? फॉस्फेट. शुगरला 5th कार्बनला
कोण अटॅच्ड असतं? फॉस्फेट, PO4-2. या 3 गोष्टी लक्षात राहतील तुम्हाला. स्ट्रक्चर स्किप करा, बट हे नाही कोणत्या कार्बनला काय अटॅच्ड आहे. फर्स्टला शुगर, सेकंडला ऑक्सिजन आहे का चेक करायचं, आणि फिफ्थला फॉस्फेट. ठीक आहे. आणि इथे बघा, फर्स्टला शुगर आहे, फिफ्थला फॉस्फेट आहे, सेकंडला ऑक्सिजन नाहीये, म्हणजे हे कोण आहे? डीऑक्झीरायबोज. डीएनए न्यूक्लियोटाइड तिन्ही आहेत म्हणून न्यूक्लियोटाइड. त्याच्यानंतर डीएनएचं डबल हेलिक्स स्ट्रक्चर काय काय इम्पॉर्टंट आहे? कोणी दिलं? जेम्स वॅटसन अँड फ्रान्सिस क्रिक. जेम्स वॅटसन, फ्रान्सिस क्रिक नाव इम्पॉर्टंट आहे. सेकंड काय इम्पॉर्टंट आहे? डीएनए हॅव हाऊ मेनी स्ट्रँड्स? डीएनए हॅव 2 स्ट्रँड्स. कोणते स्ट्रँड्स आहेत ते? न्यूक्लियोटाइड आहेत की न्यूक्लियोसाइड आहेत? न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड तिन्ही गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि ते कसे एकमेकांमध्ये वाइंड झालेले आहेत? राईट हँडेड वाइंड झाले ते. टू फॉर्म व्हॉट? टू फॉर्म डबल हेलिक्स स्ट्रक्चर. 4 इम्पॉर्टंट वर्ड. डीएनए डबल स्ट्रँडेड आहे. कोणाचे स्ट्रँड आहे? न्यूक्लियोटाइडचे. ते काय झालेले आहेत एकमेकांच्या मध्ये? राईट हँडेड, म्हणजे असे वाइंड होत गेले. असे तर जाणारच आहेत, आणि तसं झाल्यानंतर राईट हँडला वाइंड होणार आहेत ते, टू फॉर्म डबल हेलिक्स स्ट्रक्चर. त्याची एक स्ट्रँड, जर तुम्ही ही पहिली स्ट्रँड घेतली, ही वाली, आणि ती असेल 5' to 3'. नाव करण्याची पद्धत आहे. 5th कार्बन वर आहे आणि 3rd कार्बन इकडे खाली आहे, जॉईन करत करत. तर दुसरी जी स्ट्रँड असणार आहे ती उलटी असते, 3' to 5', सो दॅट त्याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस पेअर करतील. मी तुम्हाला प्रॉपरली काय सांगते, जे MCQ येणार आहे तेच. बाकी सगळं तुम्हाला स्ट्रक्चर शिकून काही फायदा नाहीये. 2 स्ट्रँड आहेत, डायरेक्शन अपोजिट असते, 5' to 3', 3' to 5'. हे होत असताना त्याच्यामध्ये बॉन्डिंग होत असतं, हायड्रोजन बॉन्डिंग, ATGC. ATGC म्हणजेच काय आहे? हे बॉन्डिंग आहेत तुमचे नायट्रोजन बेसेस, ॲडेनाइन, थायमिन, ग्वानाइन, सायटोसिन. ए आणि टी मध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड असतात. मधले जे बॉन्ड आहेत ते H बॉन्ड आहेत, आणि G आणि C मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. G आणि C मध्ये ट्रिपल बॉन्ड. हे बघा, हे एक युनिट मी तुम्हाला शिकवलेलं मोठं करून. काय होतं ते? फर्स्ट कार्बनला लागलेला असणार आहे तुमचा. फर्स्ट कार्बनला कोण आहे तिथे? नायट्रोजन बेसेस. देन हे सगळे डीएनएच आहेत, आणि इथे 5th आहे बघा. सो हे एक होतं, असे खूप सारे अरेंज केले. 2 स्ट्रँड बनले, एक 3' to 5', एक उलटी घेतली 5' to 3'. राईट हँडेड वाइंडिंग केलं, त्याचं डबल हेलिक्स डीएनए स्ट्रक्चर बनतं. ठीक आहे, बाकी इज ओके. शुगर फॉस्फेट बॅकबोन तुम्हाला विचारतात, हे बॅकबोन कोण आहे? डीएनए हा एक डबल स्ट्रँडेड हेलिक्स स्ट्रक्चर कोणामुळे बनतो? शुगर फॉस्फेट बॅकबोन. शुगर फॉस्फेट बॅकबोन लाईज आउटसाइड, कारण मध्ये कोण आहेत? ATGC, नायट्रोजन बेस. तर हे कोण आहेत? आउटसाइड द स्ट्रँड. इतकं सफिशियंट आहे, इतकं सफिशियंट आहे. ठीक आहे, आता मी परत पुढे जाते. हे मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे, ATGC वगैरे. तितक्याच फक्त गोष्टी लक्षात ठेवा, जास्त करू नका. डबल स्टँडर्ड दिसत असेल तर डीएनए, सिंगल स्टँडर्ड असेल तर RNA. डीएनए मध्ये पेरिंग कसं असतं? A डबल बॉन्ड T, ATGC. पण इथे कसं असतं? AUGC. इन RNA मध्ये कोण कोणाला रिप्लेस करतं? थायमिन इज रिप्लेस बाय युरॅसिल. डीएनए ATGC आहे, पण RNA AUGC आहे. थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. सो 2 पार्ट संपले आपले. एक मोठा कार्बोहायड्रेट्स, एक छोटासा न्यूक्लिक ऍसिड. क्लिअर आहे? काय स्टार्ट करतोय आपण? अगेन द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, प्रोटीन्स. प्रोटीन्सना मी तुम्हाला हिंट मध्ये सांगेन, जास्त वेळ घेणार नाही. प्रोटीन्स कशापासून बनलेले असतात?
फर्स्ट MCQ ऑफ प्रोटीन MCQ 1 अल्फा अमायनो एसिड्स. सेकंड MCQ MCQ 2 अल्फा अमायनो एसिडचं स्ट्रक्चर. मध्ये असतो कार्बन, तर बनवतो 4 बॉन्ड. एक साइडला ऑलवेज कार्बोक्सिलिक ऍसिड, एक साइडला ऑलवेज NH2, एक साइडला ऑलवेज H आणि वरती H घेऊया हवं तर आपण वरती H घेऊया. ठीक आहे. आणि खाली असतो R आणि हा R सतत बदलत असतो. सो अल्फा अमायनो ऍसिड हा कायरल पण असू शकतो किंवा नॉट कायरल. जर RH झालं, R इज इक्वल्स टू H, तर अकायरल. पण R दुसरं काहीतरी असेल तर तो कायरल बनू शकतो. सो 2 MCQ सांगितले. प्रोटीन्स कशापासून बनतात, अल्फा अमायनो ऍसिड्स. आणि सेकंड विचारलं अमायनो ऍसिड्स कसे बनलेले आहेत, काय स्ट्रक्चर आहे त्याचं. कार्बन, एक साइडला कार्बोक्सिलिक ऍसिड, एक साइडला NH2, एक साइडला H, एक साइडला R. पहिलं जे अमायनो ऍसिड आहे ते आहे ग्लायसिन. नंतर आहे ॲलनाइन, व्हॅलिन, सिस्टीन, प्रोलिन. असे 20 अमायनो ऍसिड्स आहेत. कारण 20 अमायनो ऍसिड्स कम टुगेदर टू फॉर्म 1 प्रोटीन. मग तुम्हाला 20 चे स्ट्रक्चर्स लक्षात राहणार आहेत का, तर मी इथे तुम्हाला स्ट्रक्चर दाखवते. सगळ्यांचं लक्ष बोर्डवरती. C राईट हँड साइडला कार्बोक्सिलिक ऍसिड, लेफ्ट हँड साइडला NH2, वरती असणारे R, खाली असणारे H. किंवा आपण काय केलेलं, वरती H जागा पुरते, सो बाकी काही रिझन नाहीये. वरती H आणि खाली R. मी हा R काय असल्यानंतर कोणता अमायनो ऍसिड बनतो ते सांगतो. हा R जर इज इक्वल्स टू H असेल तर स्ट्रक्चर कसं दिसेल तुम्हाला. R इज इक्वल्स टू H असेल तर असं. दिस इज युअर फर्स्ट अमायनो ऍसिड ग्लायसिन. मी जे अमायनो ऍसिड तुम्हाला शिकवणार आहे त्याची हिंट आहे गवळी, GAVLI. दूधवाले काका जे दूध द्यायला येतात ना आपल्या घरी, त्यांना काय म्हणतो आपण, गवळी. तर हिंट आहे गवळी, GAVLI. त्यामध्ये मी फर्स्ट अमायनो ऍसिड तुम्हाला शिकवलेला आहे ग्लायसिन. ग्लायसिन मध्ये जो R ग्रुप असतो तो H असतो, त्यामुळे ग्लायसिन बनतो अकायरल. हा एकमेव असा अमायनो ऍसिड आहे which is achiral. MCQ number 3. Which of the following is achiral amino acid? It is glycine. Next, तोच अमायनो ऍसिड रिपीट मला काढायला लागतो, थोडंसं टाइम लागेल. कार्बोक्सिलिक ऍसिड एक साइडला, NH2 एक साइडला H आणि खाली असतो R. तो R ग्रुप जर मिथाइल ग्रुप झाला CH3 तर गवळीचा दुसरा अल्फाबेट ॲलनाइन. गवळीचा दुसरा अल्फाबेट A आहे विच इज ॲलनाइन. आणि ॲलनाइनचा जर सेंट्रल कार्बन बघितला तर तो काय झाला, कायरल. प्रत्येक अमायनो ऍसिड कायरल असणार आहे एक्सेप्ट ग्लायसिन. ग्लायसिन एक्सेप्शन आहे म्हणून MCQ त्याच्यावरती विचारला जाईल. त्याच्यानंतर गवळीच्या थर्ड अल्फाबेट कडे जाऊ आपण. सेम COOH राईट हँड साइडला, लेफ्ट हँड साइडला NH2, वरती असणार आहे H आणि खाली जो R ग्रुप आहे त्याला काढायचं गवत. 2 असे गवताचे पाते काढून घ्यायचे. इट इज नथिंग बट CH3. असे 2 लाईन्स काय असतात, CH3 इथे काय असणार आहे CH. सो काय केलं, जो कार्बन आहे त्याला एक गवत काढून घेतलं, फक्त एक ब्रांच काढून घेतली फक्त, आणि दॅट इज नथिंग बट GAV, व्हॅलिन. सो सगळेच काय असणार आहेत, कायरल. त्यामुळे मी परत आता कायरल लिहित नाही. नेक्स्ट COOH, इकडे असणारे NH2, वरती असणारे H आणि या गवताला अजून एक कार्बन फक्त ऍड करायचा. हे जे गवत आहे त्याला अजून एक कार्बन फक्त ऍड करायचा. बघा व्यवस्थित काय करते, सगळ्यांचं लक्ष स्क्रीनवरती. जो CH आहे तो ऍज इट इज आहे बघा. इकडे त्याला CH3चं गवत काय केलं रे, व्हॅलिन. आणि नेक्स्ट कोण आहे तुमचं, सॉरी ल्युसीन काढायचं आहे आधी आपल्याला.
GAV. बरं ठीक आहे, काढलेला आहे तर ओके, इथे दाखवतो बघा, तेच आहे का सर्व. पहिला H लावलेला आहे, परत CH3 लावलेलं आहे, परत गवत काढलं दिसतं, आणि इथे या गवताला अजून एक लाईन ड्रॉ केली, CH2 CH CH3 CH3. दिस इज कॉल्ड ॲज ल्युसीन. आपण पण आधी ल्युसीन काढून घेतलंय. गवत आणि गवताची एक लाईन वाढवल्यानंतर मॅच झालाय ना आपला पण. अरे मॅच झालेलं आहे, मला वाटलं आईचं स्ट्रक्चर आलं की काय. सो दिस इज ल्युसीन. आणि त्याच्यानंतर एकच शिकवणार आहे मी, आयसोल्युसीन. ल्युसीन नंतर काय, आयसोल्युसीन. आयसोल्युसीनचं स्ट्रक्चर व्यवस्थित बघा. परत बेस सेम असणार आहे तुमचा, COOH, इकडे असणार आहे NH2, वरती असणार आहे H, आणि खाली आयसो. आयसो हा वर्ड कधी येतो, जेव्हा सेकंड कार्बनला ब्रांचिंग झालेली असते. हा ल्युसीन आहे ना, ल्युसीनला किती कार्बन आहेत रे खाली, 1 2 3 4 ब्ल्यू कलरचे. सो तुम्हाला पण इथे 4च काढायचे, CH3 CH CH2 CH3. पण 4 काढले स्ट्रेट लाईन मध्ये, सच दॅट सेकंड कार्बनला रेड पार्ट अटॅच्ड आहे. सच दॅट सेकंड कार्बनला रेड पार्ट अटॅच्ड आहे. रेड पार्ट इज कॉमन इन ऑल. H लागला तर ग्लायसिन, CH3 लागला तर ॲलेनाइन, गवत काढलं तर व्हॅलिन, गवताला एक कार्बन वाढवला तर ल्युसीन. ल्युसीन मध्ये 4 कार्बन आहेत ब्ल्यू कलरचे. सो आपण आयसोल्युसीन मध्ये पण 4च काढणार, पण आयसो म्हणजे सेकंड कार्बनला रेडची अटॅचमेंट. ओके, हे आहेत GAVLI. गवळी हिंट आहे तुमची, आणि ऑल आर न्यूट्रल अमायनो ऍसिड्स. अमायनो ऍसिड 3 टाईपचे असतात, ऍसिडिक, बेसिक अँड न्यूट्रल. त्याच्यामध्ये किती शिकलोय आपण आता, 3. No, that is not the thing, Sanket. I read each and every comment, but some things I ignore because most important is to teach you all the concepts. आणि काही कमेंट्स जे मला दिसतात, the things what I can watch on the screen, I watch it. जो skip हो गया फिर मैं उसको नीचे लाके नहीं देखती. स्ट्रक्चर ओळखायला येणार. क्वेश्चन कसा येणार, पहिला तर सांगितलं की विच ऑफ द फॉलोइंग इज कायरल, विच ऑफ द फॉलोइंग इज अकायरल. अकायरल ग्लायसिन. आणि खाली क्वेश्चन काय ना, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ व्हॅलिन, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ आयसोल्युसीन. यापैकी आलं तर प्रॉपरली सॉल्व्ह करून यायचं. क्लिअर आहे सर्वांना? ठीक आहे. आता ह्या स्लाइड वरती मी तुम्हाला एक हिंट लिहून देते. न्यूट्रल अमायनो ऍसिड्स भरपूर आहेत. किती आहेत ते काउंट तुम्ही काढायचे. मी तुम्हाला सांगते ऍसिडिक किती आहेत. ऍसिडिक आहेत 2. आणि हिंट सांगा मॅम. हिंट, ज्यांच्या नावात ऍसिड तो ऍसिडिक. फॉर एक्झाम्पल एस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड, aspartic acid, glutamic acid. These are 2 amino acids which are acidic. नावात ऍसिड आहे तर ओळखून जायचं. बेसिक किती आहेत? बेसिक आहेत 3. कोणते 3 आहेत? हिंट सांगा. हिंट आहे हल्या. हिंट काय आहे? हल्या. H L Y म्हणजे लायसिन. ल्युसीन आहे, दिस इज लायसिन. स्पेलिंग चेक करा एकदा. A म्हणजे अर्जिनाइन आणि H म्हणजे हिस्टिडीन. बेसिक किती आहेत? 3 हल्या. हिस्टिडीन, अर्जिनाइन, लायसिन. आणि आपण न्यूट्रल मधले 5 शिकलो. टोटल किती आहेत म्हणून सांगितलं? 20. मग किती असतील न्यूट्रल? टोटल आहे 20 because 20 amino acids corresponds to 1 protein molecule. कॅल्क्युलेट करा आणि सांगा किती न्यूट्रल असणार आहेत. 15. आणि 15 मधले आपण लर्न किती केले? 5 फक्त. आणि ते
5 कोण आहेत? हिंट आहे गवळी. GAVLI. GAVLI. हे फक्त पार्ट असेल ना तरी तुम्हाला भरपूर MCQ सॉल्व होऊन जातील. पुढे प्रोटीन्स बद्दल काही पॉइंट्स लिहिलेले आहेत. आधीच सांगितलेले इट इज स्ट्रक्चरल मटेरियल. MCQ नंबर किती झालेला आपला? 3. दिस इज MCQ नंबर 4. यापैकी काही विचारू शकतात. Then structural material MCQ number 5. Then all proteins are enzymes. All proteins are enzymes MCQ number 6. But all enzymes are not protein. हे लक्षात असू दे. Then Greek word. कोणता ग्रीक वर्ड आहे? प्रोटिओस. प्रोटिओस म्हणजेच काय? प्राइम इम्पॉर्टंट. प्रोटिओस मीन्स प्राइम इम्पॉर्टंट. MCQ नंबर 7. प्रोटीन आपल्याला मिल्क, पल्सेस, नट, फिश, मीट. जनरल स्टेटमेंट. केमिकली पॉलीअमाइड्स विथ हाय मॉलिक्युलर वेट अँड अल्फा अमायनो ऍसिड्स ॲज मोनोमर. जाऊ ते कशापासून बनलेत असं विचारू शकता डायरेक्टली. अल्फा अमायनो ऍसिड्स किती आहेत विचारलं तर 20 आहेत. सो इथे प्रोटीन चॅप्टरचे 7 MCQs काय येऊ शकतात हे समजेल. प्रोटीन्स अमायनो ऍसिड पासून बनलेत. अमायनो ऍसिड पण D असतात आणि L असतात. अमायनो ऍसिड पण काय टाइपचे असतात? D आणि L. मोस्ट कॉमन कोण आहे? L. जसं शुगर, ग्लुकोज मध्ये ग्लुकोज पण D आणि L होते, पण ग्लुकोज मध्ये D कॉमन होते आणि अमायनो ऍसिड मध्ये L कॉमन आहे. कसं ओळखायचं? NH2 ग्रुप म्हणजे अमायनो ग्रुप जर लेफ्ट हँड साइडला असेल तर त्याला म्हणणार आहे तुम्ही L अल्फा अमायनो ऍसिड्स. अजून काय? साइड चेन. ही जी साइड चेन आहे ती काय असणार आहे? जर साइड चेन कार्बोक्सिलिक ऍसिड असेल, साइड चेन मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर ओव्हरऑल अमायनो ऍसिड काय बनतो? ऍसिडिक. जर साइड चेन मध्ये NH2 ग्रुप असेल तर ओव्हरऑल अमायनो ऍसिड बनतो बेसिक. आणि जर न्यूट्रल असेल हायड्रोजन सारखं तर तो असणार आहे न्यूट्रल. मी तुम्हाला सिंपल एक PYQ सांगते काय विचारलेला. असे स्ट्रक्चर्स दिलेले CH3 C COOH देन होतं NH2 या साइडला आहे हायड्रोजन. ते विचारतात हा अमायनो ऍसिड ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल? PYQ. दिस इज अमायनो ऍसिड बिकॉज स्ट्रक्चर तर सेमच आहे. देन NH2 ग्रुप कोणत्या हँड साइडला आहे? लेफ्ट हँड साइड. सो इट इज L अमायनो ऍसिड. कॉमन सगळे Lच असतात. हा पण MCQ विचारू शकतात. बट विचारला ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे? तर जितके NH2 ग्रुप आहेत 1 तितके COH ग्रुप आहेत का बघा. जितके बेसिक ग्रुप आहेत NH2 इज बेस and COH is acid. So acid जितके तेवढेच बेस, hence it is neutral amino acid. समजा एक अमायनो ऍसिड असा दिलाय COOH, इकडे दिलेला आहे NH2, वरती दिलेला आहे H, खाली दिलेला आहे CH2COOH. एस्पार्टिक ऍसिडचं स्ट्रक्चर आहे पण पाठ करायची गरज नाही. नाव दिलेलं नाही की एस्पार्टिक ऍसिड आहे म्हणून, पण डायरेक्ट स्ट्रक्चर दिलं आणि विचारलं ऍसिडिक आहे की बेसिक आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड किती आहे? 2. पण बेस किती आहे? एकच. काय असणार आहे मग हे? ऍसिडिक. नाव जरी दिलं नसेल, स्ट्रक्चर दिलं असेल तरी ओळखू शकता ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे. हा येणार आहे याच्यावरती MCQ. सो इथे झालेले MCQ 7. L विचारू शकतात MCQ 8. कोणता कॉमन आहे तोच काय तुमचा MCQ नंबर 8. देन MCQ नंबर 9. ऍसिडिक, बेसिक, न्यूट्रल सांगू शकला तर एक क्वेश्चन सॉल्व्ह होईल. नेक्स्ट हा चार्ट आहे ना तुमच्या याच्यामध्ये बघा, आपण GAVLI हे 5 स्ट्रक्चर लर्न केले. अजून काय MCQ विचारू शकतात? विच ऑफ द फॉलोइंग इज सल्फर कंटेनिंग अमायनो ऍसिड? 2 आहेत, सिस्टीन आणि मेथनॉइन.
इथे एक एमसीक्यू येऊ शकतो. एमसीक्यू नंबर किती आहे? 10. विच ऑफ द फॉलोइंग इज सल्फर कंटेनिंग कोण आहे? सिस्टीन आणि मेथोनाइन. देन ऍसिडिक आपण लर्न केले, एस्पार्टिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड, नावात ऍसिड पाहिजे आणि लास्ट HALY हल्या म्हणजेच हिस्टिडीन, अर्जिनाइन, लायसिन. आता याच्यामध्ये भरपूर सारे अमायनो ऍसिड आहेत की ज्यांच्यावरती असा स्टार मार्क दिला. मग भरपूर म्हणजे किती आहेत? तर 10 आहेत. These 10 are not produced in our body, hence they are essential. Please note, they are not produced in our body, hence they are essential. Essential amino acids किती आहेत? 10. तुमचे किती पार्ट झाले? हाल्या 3 पार्ट झाले. GAVLI मधले पहिले 2 सोडायचे, अजून 3, 6 पार्ट झाले. त्याच्यानंतर सल्फर कंटेनिंग विचारलेला त्यातला मेथोनाइन एक आहे. सो जवळपास 7 एक पार्ट आहेत तुम्हाला. सो दॅट इज मोर दॅन सफिशियंट. हे सांगितलेलं आहे हिंट वगैरे. लास्ट एमसीक्यू नंबर 11. ज्विटर आयन कसं ओळखायचं? एकाच मॉलिक्यूल मध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण दिसतो, निगेटिव्ह चार्ज पण दिसतो. एकाच मॉलिक्यूल मध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण दिसतो, निगेटिव्ह चार्ज पण दिसतो. देन इट इज कॉल्ड ॲज ज्विटर आयन. एमसीक्यू नंबर 11. PYQ आता PYQ. ज्विटर आयन मध्ये काय आहे? ऑप्शन नंबर ए. ज्विटर आयन मध्ये काय आहे? ऍसिडिक कार्बोक्सिलिक ग्रुप अँड बेसिक NH3 ग्रुप. मला 1 by 1 ऑप्शन सांगा, हा ऑप्शन करेक्ट आहे का? PYQ आहे अँड इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण हा चुकतो बऱ्याच मुलांचा. सांगा याच्यामध्ये ज्विटर आयन कसा ओळखला तुम्ही? ज्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज पण आहे आणि निगेटिव्ह चार्ज पण आहे. सो इट इज ज्विटर आयन. मग ते म्हणतायत की या ज्विटर आयन मध्ये COOH ऍसिड आहे आणि NH3 बेस आहे. बघून समजतं की नाहीये. का नाहीये बघा. NH3 वर चार्ज कुठला आला? प्लस. आणि ज्याच्यावर प्लस चार्ज आहे म्हणजे तो आता हायड्रोजन डोनेट करू शकतो. सो NH3 प्लस ग्रुप ऍसिडिक ग्रुप झालेला असणार आहे. ओके, कॉन्जुगेट ऍसिड झाला तो. आणि COOH आहे का? नाही, COO मायनस आहे. मायनस म्हणजे तो H प्लस ला घेऊ शकतो. सबस्टेन्सेस दॅट टेक H प्लस आर कॉल्ड ॲज बेस. सो करेक्ट ऑप्शन काय आहे? ज्विटर आयन कंटेन ऍसिडिक NH3 प्लस अँड बेसिक COOH मायनस. हा ऑप्शन बघून मोस्ट ऑफ द स्टुडंट पहिला याला कट करतात. COO कसा काय बेसिक झाला? COO नाही आहे. ज्विटर आयन मध्ये COO मायनस आहे विच कॅन टेक H प्लस, हेन्स इट इज बेसिक. सो ऑप्शन नंबर ए रॉंग आहे. करेक्ट काय टिक करणार आहे तुम्ही? ऍसिडिक NH3 प्लस, ज्याला अमायनो पण म्हणतील कदाचित, अँड बेसिक कार्बोक्सिलेट आयन. बेसिक COO मायनस म्हणजेच कार्बोक्सिलेट आयन. ठीक आहे, चलो. सो हा झाला एमसीक्यू नंबर 11. देन जसं ग्लुकोज मध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज, ईस्टर ऑक्सिजन लिंकेज, तसं प्रोटीन मध्ये पेप्टाइड लिंकेज. पेप्टाइड लिंकेज ही काय असते? अमाइड. पेप्टाइड लिंकेज काय असते? अमाइड. एवढाच क्वेश्चन येणार आहे. ग्लुकोज मध्ये ग्लायकोसाइडिक लिंकेज आणि ग्लुकोजची ग्लायकोसाइडिक लिंकेज मध्ये इथर लिंकेज होती, पण प्रोटीनच्या पेप्टाइड मध्ये अमाइड लिंकेज आहे. एमसीक्यू नंबर किती? 12. करेक्ट. अमायनो ऍसिड्स 2 टाइपचे, फायबरस आणि ग्लोब्युलर. मोस्ट इम्पॉर्टंट, फायबर म्हणजे धाग्यासारखे, ग्लोब्युलर म्हणजे फॅटी बॉल सारखे. सो इलॉंगेटेड स्ट्रक्चर असेल,
रॉड लाईक शेप असेल तर फायबरस म्हणायचं. फायबरस प्रोटीन्स त्यांचा वॉटर इनसोल्युबल, याच्यावरती फार वेळा एमसीक्यू विचारलाय, एमसीक्यू नंबर 13. त्याच्यानंतर होल्डिंग, हे जे धाग्यासारखे आहेत, धाग्यासारखे असल्यामुळे ते काय करतात, पेप्टाइड लिंकेजेस ना पॅरलल होल्ड करतात. एमसीक्यू नंबर 14. फायबरस कसे आहेत, धाग्यासारखे इलॉंगेटेड आहेत, करतात काय, पेप्टाइड बॉन्ड्स ना पॅरलली होल्ड करतात. पॅरलल. आता केसासारखे येते, केस पाण्यामध्ये सोल्युबल होतो का, नाही, त्याच्यावरून लक्षात ठेवायचं इनसोल्युबल. एक्झाम आहे केस म्हणजेच केराटिन आणि मसल्स मध्ये असणारं मायोसिन. ग्लोब्युलर, ग्लोब्युलर म्हणजे फॅटी बॉल येतो, तर तो डेफिनेटली फॅटी बॉल आहे, तर त्याचा शेप विचारला तर स्फिअरिकल वगैरे म्हणू शकते, इथे दिलेलं. वॉटर सोल्युबल आहे तो, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि एक्झाम्पल इन्सुलिन, सीरम अल्ब्युमिन आणि लेग्युमिन. सो असे काही एमसीक्यूज इथे विचारले जातील. 13, 14 आणि हे 15. 15 कोण, वॉटर सोल्युबल. याचं काम विचारलं तर याचं काम आहे क्लम्प बनवणं. याचं काम काय, क्लम्पिंग करणं. क्लम्प करणं म्हणजे गुंता करणं, गुंता करणं. चलो इथे आपले 15 एमसीक्यू डन झालेत. आता एंड ऑफ प्रोटीन. सो प्रोटीन वरती ऑल पॉसिबल 15 एमसीक्यूज या व्हिडिओ थ्रू मी सांगितलेले आहेत. सो 3 मोठे पार्ट झाले. आता कार्बोहायड्रेट संपला, छोटासा न्यूक्लिक ऍसिड संपला, बऱ्यापैकी इंटरमिजिएट असणारा प्रोटीन संपला. आता फालतूचा राहिला, फालतू नाही आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीसाठी, पण एक्झामिनेशन मध्ये त्याला इतकं वेटेज दिलं जात नाही. तो पार्ट असतो एन्झाईम. एन्झाईम बद्दल तुम्हाला माहिती आहे, एन्झाईम इज अ बायोलॉजिकल कॅटलिस्ट अँड इट इज हायली स्पेसिफिक. हा एक मोस्ट 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 इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. याच्या पलीकडे जाऊन फार काय असं एन्झाईम वरती विचारलं जाणार नाही. काय 2 वर्ड्स मी यूज केले, एन्झाईम्स आर बायोकॅटलिस्ट अँड दे आर हायली स्पेसिफिक. हायली स्पेसिफिक येईल का रे तुम्हाला? हे 2 वर्ड सिंपल आहेत, लहान असल्यापासून आपण शिकतो. सलायवा मध्ये सलायवरी अमेलेज अँड ऑल त्याच गोष्टी लिहिलेत. मग अशी मी म्हटलं ऑल प्रोटीन्स आर एन्झाइम्स. सो केमिकली एन्झाइम्स आर प्रोटीन्स. बघा व्यवस्थित. मग अशी मी सॉरी, ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन. ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन हे म्हणायचं होतं मला. बट वाइस वर्सा, ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम. क्लियर? ओके. देन मेकॅनिझम. मेकॅनिझम आता तुम्हाला एक्सप्लेन करा, डिटेल मध्ये लिहा, काही गरज नाहीये. आता फक्त स्ट्रक्चर. कोणताही सबस्ट्रेट आहे, एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साइट मध्ये जाऊन बसणार आहे. सबस्ट्रेट म्हणजे आपल्या रिएक्टंट सारखा असतो, एन्झाईम म्हणजे कॅटलिस्ट सारखा असतो. कॅटलिस्ट कडे असते एक ऍक्टिव्ह साइट आणि त्याच शेपचा, काउंटर शेपचा सबस्ट्रेट त्याच्यामध्ये बसतो आणि काय बनवतो, ES एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. आणि एकदा की कॉम्प्लेक्स बनला की प्रोडक्ट फॉर्मेशन तयार होतं. प्रोडक्ट त्याचा तो बाहेर निघतो आणि तुम्हाला एन्झाईम परत ऍज इट इज मिळणार आहे. एन्झाईम ऍज इट इज मिळणार आहे. ठीक आहे. याच्यावरती असं काही फार क्वेश्चन विचारणार नाहीत. क्वेश्चन आता असणार आहे इथे, कन्वर्जन ऑफ ग्लुकोज टू स्वीट टेस्टिंग फ्रुक्टोज युजिंग ग्लुकोज आयसोमरेज. ते विचारतायत. सिंपल सांगते, ग्लुकोजचं कन्वर्जन फ्रुक्टोज मध्ये करायचंय. ग्लुकोज अँड फ्रुक्टोज आर आयसोमर्स ऑफ ईच अदर. तर एन्झाईमचं नाव आहे ग्लुकोज आयसोमरेज. रिएक्टंटचं नाव ऍज इट इज. ह्याचं याच्यामध्ये रिलेशन काय आहे, दे आर आयसोमर्स. सो एन्झाईम झाली ग्लुकोज आयसोमरेज. मॅन्युफॅक्चर ऑफ अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स साठी कोणती एन्झाईम लागणार आहे, पेनिसिलिन जी असायलेज. MCQ number 1 biocatalyst. MCQ number 2 highly specific. MCQ number 3 glucose isomerase. 4 antibiotics penicillin acylase. 5 laundry detergent मध्ये proteases. And last
Esters used in manufacturing of esters, manufacturers of esters used in cosmetic. ओके, कॉस्मॅटिक मध्ये ईस्टर्स लागतात आणि ईस्टरचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी जेनेटिकली इंजिनियर्ड एन्झाइम्स लागतात. ठीक आहे. लास्ट पॉइंट नॉट सो इम्पॉर्टंट, कारण तिथे परफेक्टली कोणतं नाव ते दिलेलं नाहीये, पण बाकी 3 इम्पॉर्टंट आहेत. दिस इज द एंड ऑफ बायोमॉलिक्यूल.